वसई विरार शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनबाबत गंभीर आरोप झाले आहेत। ईव्हीएमवर उमेदवारांचं नाव आणि चिन्ह दर्शवणाऱ्या कागदावर कमळ आणि धनुष्यबाण ही चिन्ह ठळकपणे दिसत असून अन्य पक्षांची चिन्ह फिकी दिसत आहेत असा आरोप पक्षाच्या उमेदवारांनी केलाय। तर छपाईसाठी एकाच मशीनचा वापर करण्यात आला असेल आणि केवळ कमळ आणि धनुष्यबाण हीच चिन्ह ठळक दिसतात कशी असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। इथल्या इतर पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केलाय। आम्हाला इकडे जेव्हा 9:30ला बोलवलं गेलं, आम्ही 9:20लाच इकडे आलेलो आहोत, पण अजूनही काहीही कारभार त्यांचा झालेला नाहीये। त्यांच्या मशीन बरोबर होत नाहीयेत। बटन आम्ही दाबतोय, पण ते मशीनही व्यवस्थित प्रॉपरली दाबलं जात नाहीये। आता मला सांगा, जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आम्ही जेव्हा आमचं मशालीचं चिन्ह जेव्हा पाहिलं, ते मशालीचं चिन्ह इतकंसं दिसतंय छोटंसं। सांगा, सिनियर सिटीजन येणार आहेत, त्यांना ते कसं चिन्ह दिसणार आहे? तर त्याचं आम्हाला आत्ताच टेन्शन आलेलं आहे। आणि आम्ही जेव्हा हे आरोपर्यंत पोहोचवलं, आरो अजिबात आम्हाला न्याय देत नाहीयेत। आरो सारखं आम्हाला सांगतायत की आता काहीही तिकडे चेंजेस होणार नाहीत। इव्हन आम्ही सील पेटी करू नका सांगितलेलं आहे, तुम्ही तुमचं उत्तर घ्या पहिलं तिकडनं काय आहे काय नाही, पण आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीयेत। आज आम्हाला मुळात चिन्ह आणि पेट्या सील करण्यासाठी बोलवलेलं, तर आमचे सगळे उमेदवार आलेले 23, 24 आणि 26चे। मुळात ज्या इलेक्शन कमिशन जे आम्हाला चिन्ह दिलेलं आहे, हे चिन्हाची निशाणी बघा, आणि जे बॅलेट ज्या मशीनवर जी निशाणी आहे ती एक माचीची कांडीसारखी आहे। शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, जिल्हा परिषद शाळेची तुम्ही अवस्था बघितली, तिथे लाईट नसते, अंधार असतो। ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे तिकडे महिला आहेत, त्यांना ती निशाणी दिसणार नाही अंधारामध्ये, आणि यांची निशाणी तिथे बोर्डमध्ये दिसणार। माझा स्पष्टच आरोप आहे की इकडचे जे आरोप आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सांगण्यावरून ते काम करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।